देवतारी त्याला कोण मारिया उक्तीचं उदाहरण सारा देश पाहतोय। एक दोन नाही तर तब्बल 9 गोळ्या लागूनही सीआरपीएफचे कमांडंट चेतन चिता सुखरूप बचावलेत। एखाद्या व्यक्तीचा प्राण जाण्यासाठी बंदुकीची एक गोळीही पुरेशी असते, मात्र 9 गोळ्या लागल्यानंतर देखील चेतन चिता सुखरूप बचावले। काश्मीरच्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता जखमी झाले होते। त्यांच्या शरीरात 9 गोळ्या घुसल्या होत्या। त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी त्यांच्या डोक्यात एक गोळी घुसली होती, सांध्यामध्ये फ्रॅक्चर होतं, डोळ्याला मार लागला होता। महिन्याभरापासून ते कोमामध्ये होते, मात्र आता ते शुद्धीवर आले असून डिस्चार्जसाठी फिट असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं। पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे। पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर गोळीबार करण्याच्या कुरापती सुरूच आहेत। पूंछच्या देगवर भागात पाकिस्तानी सैन्यानं अंधाधुंद गोळीबार केलाय। पाकिस्तानी सैन्याच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं। ईव्हीएम मधील घोळाच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला। बसपा, सपा आणि काँग्रेसनं वेलमध्ये येऊन गदारोळ घातला। बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी ईव्हीएम घोळावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। ईव्हीएमच्या घोळामागे भाजपचा हात असल्याचा आरोप त्यांनी राज्यसभेत केला। या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं। घरभाड्याच्या बोगस पावत्या लावून कर वाचवणं तुम्हाला आता महागात पडू शकतं, कारण अशा खोट्या घरभाडे पावत्या दाखवणाऱ्यांवर कठोर पावलं उचलण्याची तयारी सरकारनं केली। संबंधित अधिकारी आता याबाबतची कागदपत्र मागणार आहेत। घरभाड्याचा करार, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं पत्र, वीज आणि पाण्याचं बिल या कागदपत्र मूल्यांकन अधिकारी मागणार आहेत। त्यामुळे बनावट घरभाडे पावत्यांचा खेळ अंगलट येऊ शकतो। कंपनी घरभाड्याच्या खोट्या पावत्यांकडे दुर्लक्ष करते, तर कर अधिकारी देखील त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत। कंपनीकडून मिळणाऱ्या हाऊस रेंट अलाउन्सपैकी 60% रकमेवर कर देण्यापासून वाचतात। यासाठी त्यांना घरभाड्याच्या पावत्या द्याव्या लागतात। बऱ्याचदा कर्मचाऱ्यांकडे यापैकी कोणतेही दस्तऐवज नसतात। काही वेळा तर कर्मचारी स्वतःच्या वडिलांच्या घरी राहतो आणि घरभाड्याची पावती लावतो, तर कधी भाडेकरू असून देखील ती रक्कम वाढवून दाखवली जाते। काही प्रकरणात कुटुंबातील एक सदस्य कर्जाचा दावा करतो, तर दुसरा कर वाचवण्यासाठी घरभाड्याच्या खोट्या पावत्या देतात। त्यामुळे आता सरकार याबाबत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। चीन विरोधात भारतानं आपला कधीच वापर करून घेतला नाही, असा स्पष्ट शब्दांमध्ये बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनला सुनावलंय। सध्या दलाई लामा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे तीळपापड झालेल्या चीननं बीजिंगमध्ये भारत विरोधी अपप्रचाराची मोहीम उघडली। त्याचाच भाग म्हणून भारत दलाई लामा यांचा साधन म्हणून चीन विरोधात जाणीवपूर्वक वापर करत असल्याचा आरोप चीननं केला। त्यावर दलाई लामा यांनी भारताच्या निष्पक्ष भूमिकेचं कौतुक करत आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या भारताच्या तटस्थ भूमिकेची देखील एक प्रकारे प्रशंसाच केली। अरुणाचल प्रदेशमधल्या बोमडिल्यामध्ये ते बोलत होते। दरम्यान आपण प्राचीन भारतीय विचारांचे दूत असून आपण जिथे राहतो तिथे अहिंसा, शांती, सौहार्द आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांबाबतच बोलत असल्याचं दलाई लामा यांनी यावेळी सांगितलं। त्याचवेळी तिबेटची भूमिका मांडताना आपण स्वातंत्र्याची मागणी करत नसून चीनी सरकारनं आम्हाला अर्थपूर्ण स्वायत्तता द्यावी अशी मागणी त्यांनी केली। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यात 6 जण ठार झाले, तर 18 जण जखमी झालेत। पाकिस्तान तालिबाननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। पाकिस्तानच्या जनगणनेमध्ये सहभागी असलेल्या एका लष्करी वाहनाला अतिरेक्यांनी नष्ट केलं। सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये स्फोटकांनी भरलेली कार एका कॅफेमध्ये धडकवण्यात आली। यामध्ये 7 जण ठार झाले। संरक्षण आणि क्रीडा मंत्र्यांच्या निवासस्थानानजीकच हल्ला झाला। शबाब या सोमालियन दहशतवादी संघटनेवर संशयाची सुई आहे। रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात इस्लामी दहशतवादी गटांमध्ये सहभागी होण्याच्या आरोपाखाली 6 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र या 6 जणांचा मेट्रो स्फोटाशी संबंध असल्याचे धागेदोरे अद्याप हाती आले नसल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलंय। फ्रान्समध्ये अध्यक्ष निवडणुकीची हवा तापू लागली आहे। डेनिश शहरात असलेल्या पहिल्या वादविवादामध्ये अध्यक्षपदाचे सर्व 11 उमेदवार सहभागी झाले होते। यावेळी उजव्या गटांचे उमेदवार फिलॉन आणि मरीन ले पेन यांना डाव्या उमेदवारांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चांगलंच कोंडीत पकडलं। रणवीर सिंगनं एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। या फोटोमध्ये रणवीर गायिका अनुष्का मनचंदा बरोबर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये दिसतोय। याआधी रणवीर शंकर महादेवनच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये बाहेर दिसला होता, त्यामुळे लवकरच रणवीर त्याच्या चाहत्यांसाठी एखादं सरप्राईज देणार असंच दिसतंय। आता ते सरप्राईज नेमकं काय असणार यासाठी थोडीतरी वाट बघावी लागेल।
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित बायोपिकवर आधारित सिनेमात रणबीर कपूर 6 वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. या सिनेमासाठी रणबीरनं तब्बल 15 किलो वजन देखील वाढवलंय. पण रणबीर सातत्यानं या फिल्मविषयी गोष्टी मीडियाजवळ शेअर करत असल्यानं दिग्दर्शक राजू हिरानी चांगलेच भडकले. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत या सिनेमाचं शूट पूर्ण होत नाही तोपर्यंत रणबीरला अंडरग्राऊंड होण्याचा आदेश दिलाय. सिनेमाच्या बाबतीत कुठलीच रिस्क राजू हिरानींना घ्यायची नाही. इरफान खान सध्या हिंदी मीडियम या त्याच्या आगामी सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहे. या सिनेमात इरफान दुकानदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. इरफाननं त्याचा ऑन लोकेशन एक फोटो सोशल साईट्सवर ट्विट केलाय. साडी विकण्यासाठी साडी नेसणं शिकावं लागेल असं कॅप्शन त्या फोटोला दिलंय. या सिनेमात इरफान बरोबर पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर प्रमुख भूमिकेत आहे. सोनाक्षी सिन्हाचा अभिनय प्रत्येक सिनेमा गणित सुधारतोय. त्यामुळेच तर तिनं तिच्या करिअरच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सोनाक्षीने आता कुठल्याही सिनेमात हिरोपेक्षा हलका रोल स्वीकारणार नसल्याची घोषणा केली. अखिर आणि फोर्स 2 मध्ये आपल्या ॲक्शनचा तडका दाखवणारी सोनाक्षी आता भूमिकेच्या बाबतीत चोखंदळ झाली आणि वेगवेगळे प्रयोग करते. मला आता वेगवेगळ्या भूमिका करायच्यात. हिरोंच्या हातातली कठपुतळी बनवून नाचण्यात मला अजिबात रस नाहीये. आधी मला मसाला सिनेमा करताना मजा आली, पण आता मला हटके भूमिका करायच्यात असं सोनाक्षीने म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.